स्वतः या अन्न व औषध विभागाच्या 6 भुरट्यांच्या उपनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या। अन्न व औषध विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून पानटपरी चालकाकडे 10 लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी ठाणे शहरातून आलेल्या 6 जणांविरुद्ध नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेल रोड भागातील शिवाजीनगर बसस्टॉप जवळील शिवनेरी पानटपरी चालक दीपक पोपटराव बोराडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 जून रोजी सकाळी 11:30 MH46 CU 8706 क्रमांकाच्या इर्टिगा गाडीतून 3 पुरुष आणि 3 महिला बोराडे यांच्या पानटपरीवर आले। त्यांनी स्वतःला फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी आणि मानव अधिकारी असल्याचे सांगून पानटपरीत गुटखा विक्री होते असून पानटपरीची तपासणी करणार असल्याचे सांगितले। तपासणी दरम्यान त्यांनी बनावट ओळखपत्र दाखविले। त्यानंतर कारवाई थांबवण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपये आणि नंतर तडजोडीसाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी थोडा वेळ मागून घेतला। यावेळी दीपक बोराडे यांनी स्थानिक ओळखीच्या व्यक्तीला फोन करून सदर घटनेची सविस्तर माहिती दिली। तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी चौकशी केली। त्यांची ओळखपत्रे मागितली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी उपनगर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। पोलीस येत असल्याचे कळता संशयित महिला गोंधळल्या। उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनावणे यांनी घटनास्थळी येऊन महिलांचे आयडेंटिटी कार्ड तपासले तेव्हा ते बनावट असल्याचे निदर्शनास आले। सुनील गजानन मालुसरे, शरद रामचंद्र गायकर, शरद भगवान पाटील, गौरी महेश बर्डे, सरिता संजय मोरे आणि सरला शरद गायकर हे सर्व राहणार ठाणे या 6 जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। बनावट अधिकारी म्हणून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी पोलीस प्रशासनाकडून माहिती मिळत आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक रोड।